लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतल्या 5 ते 6 विद्यमान खासदारांचा सर्व्हे निगेटिव्ह. हेमंत गोडसे, भावना गवळी, हेमंत पाटील आणि कृपाल तुमाने यांचा सर्व्हे निगेटिव्ह आल्याची माहिती. पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस. नागपूरमधून नितीन गडकरींसह अनेक नेते अर्ज भरतील. पहिल्या टप्प्यात 102 जागांसाठी 19 एप्रिलला मतदान. जात वैधता प्रमाणपत्रावरून वादात सापडलेल्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे आज उमेदवारी अर्ज भरणार. जात वैधता प्रमाणपत्रावर कितीही वाद केला तरी आपला न्यायालयावरती विश्वास, रश्मी बर्वेंची प्रतिक्रिया. रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांची पुन्हा हायकोर्टात धाव. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या नोटिशीला आव्हान. राजकीय आकसापोटी कारवाई केली जात असल्याचे याचिकेतनं आरोप. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नागपूर आणि रामटेक मतदारसंघातल्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी जाणार. नितीन गडकरी आणि राजू पारवे आज उमेदवारी अर्ज दाखल करतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर असतील. महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे आज लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार प्रफुल्ल पटेल उपस्थित असतील. काँग्रेस नेते आणि लोकसभेच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर आज शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार. कालच त्यांनी गाजावाजा न करता अर्जाचा एक संच दाखल केला होता. वंचितच्या राज्य कार्यकारिणीच्या कोर कमिटीची एक बैठक पार पडली आहे. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत राहणार, स्वतंत्र लढणार की तिसरी आघाडी स्थापन करणार याबद्दल आज सकाळी 11 वाजता ते आपली भूमिका जाहीर करतील. प्रकाश आंबेडकरांनी काल मध्यरात्री घेतली मनोज जरांगेंची भेट. दोघांमध्ये तासभर चर्चा. प्रकाश आंबेडकर रात्री 12 वाजता अंतरवली सराटीत पोहोचले. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा झाल्याची आंबेडकरांची माहिती. वंचित बहुजन आघाडीला आता 4 ऐवजी 5 जागांचा प्रस्ताव. भिवंडी, सांगली, जालना या 3ही जागांचा महाविकास आघाडीचा तिढा सुटल्याची माहिती. आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची यादी जाहीर होणार. सकाळी 11 वाजता पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीत महाराष्ट्रात 10 जागा मिळण्याची शक्यता. पुण्यात अजित पवारांकडून बैठकीचं आयोजन. बैठकीत माढा लोकसभेच्या जागेबाबत चर्चा होणार, तर सातारा आणि नाशिकच्या उमेदवारीबाबत बैठकीत चर्चा करणार. मनसेची आज शिवतीर्थावर महत्त्वपूर्ण बैठक. मनसेच्या महायुतीच्या सहभागासंदर्भात चर्चेची शक्यता. या बैठकीत मुंबईतल्या 6 मतदारसंघांचा आढावा घेतला जाईल. नागपूरचे काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार विकास ठाकरेंच्या संपत्तीत 4.5 वर्षात 63% वाढ. उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक प्रतिज्ञापत्रात आमदार ठाकरेंची माहिती. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके अहमदनगर लोकसभा मतदारसंघात जनसंवाद यात्रा काढणार. 1 एप्रिलपासून मोहटादेवी गडापासून यात्रेला सुरुवात केली जाईल. छगन भुजबळांनी अजित पवारांवरती दबाव तंत्राचा वापर केल्याची सूत्रांची माहिती. भुजबळ कुटुंबातल्या एका व्यक्तीला संधी मिळावी, अन्यथा भाजपमधनं निवडणूक लढू असा इशारा दिल्याची माहिती. आपल्याकडून कुणावरही कोणताही दबाव टाकला गेलेला नाहीये. अजित पवारांवरती दबाव तंत्राचा वापर केल्याच्या आरोपांवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. शिवाजीराव आढळरावांनी फेसबुक पेजवरती राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळाचं चिन्ह पोस्ट केलेलं आहे. जनता हीच माझी खरी ताकद हे ब्रीदवाक्य लिहित एक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातनं पुन्हा अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळरावांमध्ये सामना. 2019च्या निवडणुकीत अमोल कोल्हेंनी आढळरावांचा पराभव केलेला. महाविकास आघाडी असताना उद्धव ठाकरेंनी आपल्याला पुणे लोकसभेची तयारी करण्यास सांगितलं, मात्र आपण नकार दिला. शिरूरचे माजी खासदार आढळराव पाटलांची प्रतिक्रिया. लोकसभा निवडणुकीत शिवाजीराव आढळरावांसाठी काम करणार, आमदार दिलीप मोहितेंची माहिती. गडचिरोलीत भाजपचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी विजय संकल्प सभा. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रमुख नेत्यांची उपस्थिती असेल. गडचिरोली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हजर होते. साताऱ्यामध्ये आज उदयनराजेंचा भव्य सत्कार सोहळा. साताऱ्याच्या जागेचा आग्रह अजित पवार गटानं सोडल्याची चर्चा. त्या बदल्यात नाशिक मतदारसंघाची मागणी केल्याची माहिती. अजित पवारांसारख्या मोठ्या नेत्याला आणि त्यांच्या पक्षाला उमेदवार आयात करावा लागतो म्हणजे शरद पवार पक्षाचा विजय. अमोल कोल्हे यांच्यावरती अजित पवार, आढळराव पाटील यांनी टीका केल्यावर कोल्हेंची प्रतिक्रिया.
बारामती लोकसभा मतदारसंघातनं आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात मराठा समाजाचा एक उमेदवार देणार मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय। परभणी लोकसभेची जागा भाजपला द्यावी, मित्रपक्षाला दिल्यास जागा हातची जाण्याची भीती, आमदार बबनराव लोणीकर यांचं वक्तव्य। अमरावतीमधनं नवनीत राणांनाच उमेदवारी दिली गेली तर आपल्याला बंड करावं लागेल, बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना इशारा। पक्षाकडनं कोणतीही नोटीस आलेली नाही, शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंची माहिती, तर लोकसभेची निवडणूक लढवणारच शिवतारेंची प्रतिक्रिया। विजय शिवतारेंना अर्ज भरेपर्यंत आम्ही समजावून सांगू, ऐकलं नाही तर त्यांचा आणि आमचा संबंध संपला, शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांचं मोठं विधान। विजय शिवतारेंवरती शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, महायुतीमध्ये जे ठरेल ते सर्वांना बंधनकारक असेल, शिवसेना पक्षप्रमुख प्रतोद भरत गोगावले यांच्याकडनं कारवाईचे संकेत। दोन्ही सरकार व्यवस्थित सुरू असताना अजित पवारांना सोबत घ्यायला नको होतं, मात्र आता घेतलंच आहे तर सोबत चालणं गरजेचं, शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंचं वक्तव्य। संविधानाचं जतन करायचं असेल ते एक पाऊल मागे येत वंचितनं महाविकास आघाडीसोबत जावं, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरेंची प्रतिक्रिया। चंद्रपूर आर्णी लोकसभा निवडणुकीसाठी माजी आमदार राजू तोडसाम हे रिंगणामध्ये आहेत, आज दुपारी 1 वाजता ते अर्ज भरतील। हातकणंगले लोकसभा निवडणूक स्वबळावरती लढवू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींची भूमिका। महाविकास आघाडीनं आपल्याला पाठिंबा जाहीर करावा, आपण पाठिंबा घ्यायला तयार, मात्र महाविकास आघाडीमध्ये जाणार नाही, राजू शेट्टींची प्रतिक्रिया। हातकणंगलेत महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करायचा असेल तर महाविकास आघाडीनं उमेदवार देऊ नये, राजू शेट्टींचा महाविकास आघाडीला सल्ला। अकोला लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे 3 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक नेते हजर असतील। आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 5 एप्रिलला सुनावणी, सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे लक्ष। गडचिरोलीमध्ये काँग्रेसचे माजी आमदार नामदेव उसेंड यांनी हातात कमळ घेतलंय, बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपत केला पक्षप्रवेश। काँग्रेस पक्ष आपल्याला न्याय देऊ शकत नाही तर आदिवासींना न्याय काय देणार, म्हणून आपण काँग्रेस पक्ष सोडला आणि राजीनामा दिला, नामदेव उसेंडींची प्रतिक्रिया। संजय राऊतांच्या विरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार, मोदींचा जिथे जन्म झाला तिथे औरंगजेबाचा जन्म झाला, या संजय राऊतांचं बुलढाण्यातल्या सभेचं वक्तव्य आक्षेपार्ह असल्याचं म्हणत भाषणाची सीडी निवडणूक आयोगाकडे सादर। अनिल देसाईंचे निकटवर्ती असलेले दिनेश बोभाटे यांना ईडीचं समन्स, या आठवड्यात चौकशीला बोलावल्याची सूत्रांची माहिती। ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार अमोल कीर्तीकर यांना कोविड काळातील खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीचं समन्स, आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांनी घेतली मंत्री रवींद्र चव्हाणांची भेट, महायुतीकडनं ठाणे लोकसभेसाठी फाटक आणि चव्हाण यांच्या नावाची चर्चा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि काँग्रेस नेत्यांची मुंबई काँग्रेस कार्यालयात बैठक, लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र लढणार, वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया। मराठा समाजाच्या बैठकीला वसंत मोरेंची उपस्थिती, लोकसभा निवडणुकीबाबत मराठा समाजाची बैठक, वसंत मोरे मराठा समाजाकडनं निवडणूक लढवणार का, सवाल उपस्थित। मंत्री दीपक केसरकर तिकिटासाठी भाजपची लाचारी करतात, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची टीका, तर केसरकर नेमके कुणाचे प्रवक्ते, नाईक यांचा सवाल। पुण्यात 28 मार्चला रिपब्लिकन पक्षाची राज्यस्तरीय बैठक होणार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। तुळजापुरातील निजामकालीन ऐतिहासिक 9 स्वच्छतागृह गायब झाल्यामुळे ठाकरे गट आक्रमक, स्वच्छतागृह शोधून संबंधितांवरती कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा ठाकरे गटाचा इशारा। मुंबईकरांच्या पाणी पुरवठ्यात कपात नाही, मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा कमी, मात्र पाणी पुरवठ्यावरती परिणाम होणार नसल्याची माहिती। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क मैदान प्रचारसभांसाठी मिळावं, यासाठी सर्व महत्त्वाच्या राजकीय पक्षांचे मुंबई महानगरपालिकेत अर्ज। कांदिवलीच्या ठाकूर कॉलेजमध्ये ध्रुव गोयल यांच्या सेमिनारमध्ये घडलेल्या प्रकरणानंतर मुंबई विद्यापीठाकडनं सर्व प्रकरणाची दखल घेत परिपत्रक जारी, आचारसंहितेचं पालन करण्याचे निर्देश। ध्रुव गोयल यांचा सेमिनार आयोजित केल्याप्रकरणी मुंबई विद्यापीठाची ठाकूर कॉलेजला कारणे दाखवा नोटीस, युवा सेनेनं केलेल्या तक्रारीची मुंबई विद्यापीठाकडनं दखल घेत प्राचार्यांना कारणे दाखवा नोटीस। अशोक चव्हाण, बसवराज पाटील मुरुमकर यांच्यासारखे नेते काँग्रेस सोडून गेलेत, मात्र प्रत्येक कार्यकर्ता उमेदवार विजय खेचून आणतील, आमदार अमित देशमुख यांचं वक्तव्य।
खडकवासला प्रकल्पातील 4ही धरणांमध्ये मिळून पुण्याला 2 महिने पुरेल इतकंच पाणी, धरण साठ्यामध्ये मोठी घट. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर 50 लाखांची रोकड जप्त, उर्से टोलनाक्यावरती तपासणी दरम्यान महिंद्रा स्कॉर्पिओ वाहनात ही रोकड आढळली. ईडी आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेला लवकरच वांद्रे कुर्ला संकुलात भव्य आणि स्वतंत्र कार्यालय मिळणार. ईडीला बीकेसीतील भूखंडासाठी 362 कोटी रुपये मोजावे लागतील. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती 5.25 कोटी रुपये लुटणाऱ्या टोळीतल्या चौघांना अटक, आरोपींकडून 4,87,50,000ची रोकडही हस्तगत. केमिकल ताडी तयार करण्यासाठी लागणाऱ्या केमिकलचा पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील केमिकलचा कारखाना उद्ध्वस्त, पुणे पोलिसांची मोठी कारवाई. मुंबईतल्या हुक्का पार्लरमध्ये मुंबई पोलिसांचा छापा, ताब्यात घेतलेल्या लोकांमध्ये मुनव्वर फारुकीचाही समावेश, जामीनपात्र गुन्हा दाखल असल्यानं पोलिसांनी मुनव्वरला ताब्यात घेऊन सोडून दिलं. पिंपरीतल्या जुन्नर तालुक्यातील आळेफाटा इथे खासगी रुग्णालयात बिबट्या शिरला, या बिबट्याला जेरबंद करताना वनरक्षक जखमी. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के, 2.9 रिश्टर स्केलवरती भूकंपाची तीव्रता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.